आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज। नमस्कार, मी वैभव पुरुषोत्तम चव्हाण, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद वर्णे जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार। आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असताना मी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब खासदार साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे बाबाराजे व आपले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार महेशदादा शिंदे व आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सर्वांच्या विचाराने आज ही उमेदवारी मला मिळालेली आहे। या उमेदवारीला निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार मनोजदादांच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून आपले तालुक्याचे जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ आहेत, या तालुक्यात जिल्ह्यात वर्णे जिल्हा परिषद गटात झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक आज लढवत आहोत। ही निवडणूक लढवत असताना झालेल्या कामांचा, गावोगावी झालेल्या कामांचा आलेख मांडून लोकांच्या पर्यंत आम्ही आज जातोय। आज ह्या निवडणुकीच्या 27 तारखेपासून खरं निवडणुकीचा जे काय कालावधी चालू होईल प्रचाराचा मुख्य कालावधी, या कालावधीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही या जनतेत कामांचा मांडणी करत असताना नेते मंडळींच्या माध्यमातून आज मी निवडणुकीला उभा आहे, हे मी फक्त निमित्त आहे। आज उद्या लोकांना शब्द देत असताना मी वरिष्ठ नेते मंडळींच्या आधारावर व या पक्षाने ज्या तिकीट दिली, या पक्षा वरिष्ठ नेते मंडळींच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचा अतिशय भक्कम पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब या नेते मंडळींच्या मागे आहेत व माझ्या पाठीमागे तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळी आहे त्यांच्या। सध्या तुमची सध्या तुमची गाव भेटी चालू आहे, तर या गाव भेटी दरम्यान तुम्हाला प्रतिसाद कशा प्रकारे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे बाबाराजेंचे सर्व कार्यकर्ते बरोबर आहेत, श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांचे सर्व कार्यकर्ते बरोबर आहेत आणि महेशदादा शिंदे आणि आमदार मनोजदादा घोरपडे हे सर्वजण एकत्र कार्यकर्ते सर्वजण आम्ही एका प्रत्येक गावात जात असताना एकत्र आहे। सरपंच चव्हाण साहेब, आपण जे उमेदवारीला आता दाखल केलेली उमेदवारी पक्षातर्फे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पक्षानं यांच्या संदर्भात काही भूमिका पायी पावलं उचललीत का? काय संदर्भात तुमच्यापर्यंत आलाय का? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका आहेत, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। ह्या निवडणुकांमध्ये इच्छुक असणं हे राजकीय जीवनपणाचं लक्षण आहे, त्यामुळं इच्छुक हे राहणार। प्रत्येकाला इच्छा आहे, अपेक्षा आहे, परंतु या एका जिल्हा परिषद गटात 3 जणांना संधी मिळणार असल्यामुळे या नेते मंडळींनी वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे। कोणता विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणुकीत प्रचारात तुम्ही उतरले? आज विकासाचा मुद्दा म्हणलं तर आज कराड उत्तर मध्ये पाण्याचा प्रश्न दादांनी अगदी एक गांभीर्याने घेतलेला आहे। तळागाळात प्रत्येक या कराड उत्तरचा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक भाग ना भाग हा ओलीताखाली आला पाहिजे, यासाठी महेशदादा शिंदे असतील, मनोजदादा असतील, हा सर्वात मोठा मुद्दा हा पाण्याचा आहे। त्या मुद्द्यावरच आम्ही आणि अंतर्गत कामं असतील ही वर्णे जिल्हा परिषद गटाची या विषयावरती तुम्हाला हे विचारलं की कोणत्या मुद्द्यावर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर या विभागामध्ये करत असताना दादांनी जी कामं केली, महेशदादा शिंदेंनी या विभाग सातारा तालुक्यातील जे कटापूर योजनेमध्ये सातारा तालुक्यातला वर्णे जिल्हा परिषद गटातला बराचसा भाग वर्णे असेल,
आपले पवार निगडी असेल, देवकरवाडी असेल, हा अंगापूर असेल, हा भाग बराचसा म्हणजे 50% जास्त भाग हा ओलित खाली येणार आहे. हा जे कटापूर योजनेमध्ये 7व्या टप्प्यामध्ये महेशदादा शिंदेच्या माध्यमातून हे तासगाव उपसा सिंचन मध्ये ही सर्व गाव ओलित खाली येणार आहेत. या गटात फिरत असताना लोकांच्या काही अडचणी तुमच्या समोर आल्या का? त्यांना काय काय उत्तर दिलं तुम्ही? या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वप्रथम मला सांगायला अभिमान वाटतो. 2017 साली दादांनी स्वतः या गटाचं नेतृत्व केलेलं आहे, आमदार मनोज दादांनी. 2012 साली आई मंगलताई घोरपडे यांनी या गटाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून गावोगावी कामं झालेली आहेत आणि कराड उत्तरचं नेतृत्व या विभागातनं या वर्णे जिल्हा परिषद गटातनं घडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याच ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर मी सामोरे जात आहे असं, आणि येणारी कामं सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच करणार आहे. या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये 2012 साली वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये आईंनी नेतृत्व केलं. 2017 साली स्वतः आमदार मनोजदादांनी नेतृत्व केलं. त्यांच्याच विकास कामांचं हे घेऊन विजन घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहे. आणि पूर्ण महेशदादा शिंदे असतील, आमदार मनोजदादा असतील, आपले वरिष्ठ नेते मंडळी असतील, या वर्णे जिल्हा परिषद गटाचा पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे. या मी फक्त माध्यम आहे लोकांच्या पर्यंत जाण्याचं, एवढंच सांगतो मी.